पण जेव्हा कांद्याचे भाव पडतात तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी कांदे भेट मिळतात. पण निश्चितपणे तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे. कारण आपण बघतो की अनेक वेळा आमचा शेतकरी राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो आणि मग शेतमालाचा भाव ज्यावेळेस कमी होतो त्यावेळी निश्चितपणे त्याला होणारं दुःख, त्याच्या मेहनतीला त्या ठिकाणी सन्मान मिळत नसल्यामुळे त्याचा होणारा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर शेतीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे, लोकसंख्या वाढली, परिवार वाढले, परिवारांचं विभाजन झालं आणि त्यातनं आपल्या राज्यामध्ये जवळपास 80% शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. ज्यावेळेस शेती मोठी असते, ज्यावेळेस गट असतात, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीची क्षमता उभी होते, गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीकरता जी काही आपल्याला यांत्रिकी करायची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. पण एक साधा शेतकरी हा मात्र अशा पद्धतीची गुंतवणूक करताना त्याकडे ती क्षमता नसते आणि त्यामुळे आपण पाहतोय की सातत्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतमालाचे जे भाव आहेत हे भाव मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. त्यामुळे ते भाव वाढण्याची एक कुठेतरी सीमा असते. आपण बघतो की केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या पद्धतीनं हमीभाव देतं, पण हे जे हमीभाव असतात हे हमीभाव देखील वाढत्या किमतीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना खूप समाधान देतील अशी परिस्थिती नसते. अनेक वेळा शेतकरी हमीभावाने विकण्याच्या आधी आपल्या शेतीमध्येच बांधावर विक्री करून टाकतो. त्यामुळे अनेकदा मग त्याचा फायदा कुठेतरी मध्यस्थ असतो, व्यापारी असतो, त्याला मिळतो. असे अनेक प्रश्न आज आमच्या शेतीपुढे उभे झाले आहेत. आणि मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे की शेतीची पद्धती बदलणं. याचं उत्तर आहे शेतीमध्ये आधुनिकीकरण आणणं. याचं उत्तर आहे की शेतीमध्ये तंत्रज्ञान आणणं. आणि त्याकरता आपल्याला शेती क्षेत्रातलं संशोधन आणि ते संशोधन शिकवणारे, ते संशोधन आपल्या शेतकऱ्यांकडे, तरुणाईकडे पाठवणारे, पोचवणारे अशा प्रकारचे अनेक महाविद्यालयं लागतील. आणि आज हे इतकं सुंदर महाविद्यालय या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आलेलं आहे. माझा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये जे संशोधन होईल त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय या ठिकाणी असेल आणि त्याचा निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल. आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. मग पाण्याचं व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना असतील, खतांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल, अशा सगळ्या गोष्टी आज आपण करण्याचा प्रयत्न करतो.